स्वागत आहे आपलं झकास मराठीवर। नमस्कार। संघर्ष म्हटलं की एक वर्ष ह्या महायुती सरकारला राज्यामध्ये पूर्ण झाली आहेत। ह्या सरकारच्या कार्यकाळाकडे आपण कसे पाहता? आज लोकांना कोणत्याही सुख सुविधा मिळत नाहीये। हे 7 गावं जेव्हा नगर परिषदेला ऍड झालं तेव्हापासून योजनांचा लाभ सुद्धा मिळाला नाही असं सुद्धा अनेक लोकांचं म्हणणं आहे। आज गरीब लोकांना काय पाहिजे? घरकुल पाहिजे, त्यांची शौचालयाची व्यवस्था पाहिजे, त्यांना रोड नाली रस्ते यांची व्यवस्था पाहिजे। तो आमगाव, देवरी आणि सालेकसा की तिन्ही तालुक्यांच्या विकासाची काय परिस्थिती आहे? तिथं आदिवासी आता संजय पुराम लोकप्रिय नेते हे जिंकून आले, यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना। शिक्षेची एवढी स्थिती खराब झालेली आहे की त्या शाळेची बिल्डिंग पूर्ण पडण्याच्या स्थितीमध्ये आहे। पण मोठ्या संख्येने धान उत्पादक शेतकरी ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये राहतात, त्यांची नेमकी काय परिस्थिती आहे? शेतकऱ्यांच्या समस्या खूप आहेत। 2 एकरामध्ये रब्बी लावू शकत नाही अशी स्थिती आज शेतकऱ्याची झालेली आहे। अशी निकंबी सरकार काय करणार आहे? शेतकऱ्यांच्या हिताची सरकारच नाही आहे। या ठिकाणी उद्योगधंद्यांना काय स्कोप आहे? पर्यटनाच्या विकासाला काय स्कोप आहे? आपण काय नोटीस केले आहात? हजरा फॉल पासून तर कसार गुफेपर्यंत रोपवेनी याला जोडायला पाहिजे। आदिवासी समाजातील लोक मोठ्या संख्येने क्षेत्रामध्ये राहतात, नेमका त्यांच्या विकासाची काय परिस्थिती आहे? 60% जवळपास आदिवासी क्षेत्र आहे, सालेकशामध्ये आहे आणि देवरीमध्ये आहे। तर त्यांची स्थिती तेच गुडे पांगडे त्याच पद्धतीचे ते लोक बिचारे आदिवासी लोक आहेत। काँग्रेसचे भविष्य ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपण कसे पाहता आणि कशा पद्धतीने आपण काम करत आहात? काय रोल आहे? परिस्थिती खूपच चांगली आहे आपली, म्हणजे भविष्य आमच्या विधानसभेसाठी किंवा गोंदिया जिल्ह्यासाठी, तसं तर भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी पण चांगलं आहे। ह्या क्षेत्राच्या विकासाचं तुमच्या मनामध्ये काय विजन आहे की ह्या गोष्टी झाल्या तर आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र हे वेगळं ओळख ह्या क्षेत्राला मिळेल? आज महाविद्यालय उघडलं असतं कितीतरी लोकांना त्याचा फायदा मिळाला असता ना। शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न आपण मांडायला पाहिजे। प्रत्येकाच्या घरी पाण्याची सोय, आता पाणी म्हणतं सरकार की पाणी मिळत नाही आहे। बैठक झकास मराठीचा एक असा कार्यक्रम ज्यामध्ये आपण सत्ताधाऱ्यांना आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची मुलाखती घेतो, त्यांच्याशी आपण चर्चा करतो। आज आपण आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत। आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र हा महाराष्ट्राच्या पूर्व टोकेला असलेला विधानसभा क्षेत्र आहे। आता 2024ला संजय पुराम भारतीय जनता पक्षाकडून आणि महायुती करून ह्या विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत। आता 1 वर्ष ह्या सरकारला झालं, म्हणजे ह्या आमदारांना पण 1 वर्ष झालं। मात्र ह्या 1 वर्षामध्ये आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये काय बदल झालं, इथं विकासाची काय परिस्थिती आहे, इथले रोड रस्ते, इथले युवक, इथल्या महिला, इथल्या आदिवासी समाजाची लोक, इथल्या शिक्षणाची काय, आरोग्याची काय परिस्थिती आहे, आज आपण जाणून घेणार आहोत। त्यांच्या विरोधकांकडून आमच्यासोबत आज चर्चा करण्याकरिता आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे नेते आणि आमगाव तालुक्याचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय बैकार आहेत। त्यांच्याशी आपण ह्या विषयावर चर्चा करणार आहोत। स्वागत आहे आपलं झकास मराठीवर। नमस्कार। संघर्ष म्हटलं की 1 वर्ष ह्या महायुती सरकारला राज्यामध्ये पूर्ण झाली आहेत। 1 वर्ष आधी 2024ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ह्याच आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातून संजय पुराम हे आमदार झाले। नेमकं 1 वर्षाचा त्यांच्या कार्यकाळ, ह्या सरकारच्या कार्यकाळाकडे आपण कसे पाहता? कसा बदल, कोणता बदल तुमच्या लक्षात ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये 1 वर्षामध्ये झालं? कोणती विकासाची कामं झाली आणि कोणती कामांकडे लक्ष देण्याची गरज आहे? काय सांगाल? झकास मराठीमध्ये आज मला बोलवलं आणि माझ्या गोष्ट ऐकून घेत आहात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहो। धन्यवाद। आज आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राबद्दल सांगायचं म्हटलं तर 1 वर्ष उलाढून गेले आहेत। जेव्हा संजय पुराम जिंकले आणि त्यांनी जो वादे केले होते, त्यांनी जे लोकांना निवडणुकीच्या अगोदर जे म्हटलं होतं की मी हे सर्व कामं करणार, ते एकही काम त्यांनी केले नाही आहे, पूर्ण फुलताफा दिलेले आहेत। आता सांगायचंच असलं तर सालेकसा रोड, कामठा रोड, पुलिये, दोन्ही पुलिये, रेल्वेचे दोन्ही पूल, ब्रिज, सालेकसाचं ब्रिज, आमगाव नगर परिषद आणि ह्या क्षेत्रातील जेवढी रोड आमगाव तालुक्यातील म्हटलं तर एवढी दयनीय स्थिती आहे की एकही रोड रस्ते त्यांनी व्यवस्थित केलेले नाही आहेत, पूर्ण फुलताफा दिलेले आहेत। आज आमगाव नगर परिषदची स्थिती अशी आहे की आज आमगाव नगर परिषद ना ग्रामपंचायत आहे ना नगर परिषद आहे। यांनी जेव्हा नगर परिषद घोषित केली होती 2017मध्ये, तेव्हाही यांनी वाजागेजा केला, तेव्हाही यांनी फटाके फोडले, होर्डिंग लावल्या आणि सांगितलं की आम्ही केले। चला, तुम्ही केले, चांगली गोष्ट आहे, त्यात लोकांचा काय दोष? त्याच्यानंतर कोर्टामध्ये प्रकरण रगडलं। 2025मध्ये यांनी कोर्टातून मागे घेतलं आणि निवडणूक लढून यांनी सर्वांना सांगितलं की आम्ही नगरपंचायत केलेली आहे आणि ग्रामपंचायत 8-7 गावांना केलेलं आहे। सरकारने हा केस रिटर्न घेतलं आणि वाजागाजा केला की आम्ही केलाय। हो बाबा, तुम्हीच नगर परिषद केली, तुम्हीच नगरपंचायत केली,
तुम्हीच ग्रामपंचायत केलं, सर्व काही तुम्हीच केलं, तरी मग याच्यात लोकांचा का दोष आहे? आज लोकांना कोणत्याही सुखसुविधा मिळत नाही आहे. हे 7 गावं जेव्हा नगर परिषदेला ॲड झालं तेव्हापासून त्यांना अनेक योजनांचा लाभ सुद्धा मिळाला नाही असं सुद्धा अनेक लोकांचं म्हणणं आहे. नेमका काय ही नेमकी परिस्थिती आहे, कसं काय सांगाल याविषयी? ह्याविषयी सांगायचं हेच आहे की 2014 जेव्हा नगरपंचायत शासनाने घोषित केली होती महाराष्ट्र सरकारने, त्यानंतर नगरपंचायत इथं नाही पाहिजे म्हणून इथले स्थानिक काही नेत्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली. त्यानंतर 2017 सरकारने अधिसूचना जारी केली की ही 8ही गाव मिळून नगर परिषद करण्यात आली. चांगली गोष्ट आहे, नगर परिषद करण्यात आली, त्याचाही वाजागाजा यांनी केला. पण त्याच्यानंतर जर कोर्टामध्ये यांचं केस रगडलं, जर जेमतेम 8-9 वर्ष ओलटून गेले आणि 2025 यांनी नगरपंचायत केली आणि 7 गाव ग्रामपंचायत केले. हा 9 वर्षाचा जो कालावधी, निवडणूक कोणतीही झाली नाही, त्यामध्ये इथं प्रशासकीय यंत्रणा पूर्ण चालली. आता सर्व काही यांच्याच हातात होतं. यांनी एकही सुविधा दिली नाही. तुम्ही जे करायचं नका करू, हरकत नाही, पण आज गरीब लोकांना काय पाहिजे? घरकुल पाहिजे, त्यांची शौचालयाची व्यवस्था पाहिजे, त्यांना रोड नाली रस्ते यांची व्यवस्था पाहिजे. आज आमगावचं जे 8ही गाव आहेत, जेमतेम तुम्ही त्याला डिस्टन्स ओळखू शकत नाही, फरक ओळखू शकत नाही. आज किडिंगपारला आज बनगाव चिपकलेला आहे, तिकडे रिसामा चिपकलेला आहे. म्हणजे असे एकही डिस्टन्स ह्या 8ही गावामध्ये नाही आहेत. तरी पण आज ह्या गावांमध्ये एवढं विकास झाला म्हणजे कसं काय की आता नगर परिषद असल्यामुळे लोकांनी आपल्या जमिनीला विकले आणि येणे केला आणि तिथं वस्ती वसाहत आज झालेली आहे. आज तुम्हाला एवढं रिसामामध्ये बनगावमध्ये एवढी वसाहत दिसेल की पूर्ण बाहेरून आलेले या तालुक्यातील म्हणा, इकडून तिकडून आलेले सर्व तिथं घरं बांधलेले आहेत नवीन. पण त्यांना एकही सुविधा नाही आहे. त्यांना रोड रस्ते नाली कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आहे. टॅक्स वसूल होत आहे आणि नगर परिषदेच्या नावाने टॅक्स वसूल होत आहे. आणि जुने जे बिचाऱ्या वस्ती आहेत, माली आहे, बनगाव आहे, किडिंगपार आहे, बिरसी आहे, पदमपूर आहे, रिसामा आहे, यांची एवढी दयनीय स्थिती आहे की यांचे तुम्ही गावात जाऊन पाहाल, जे बिचारे जुने गरीब लोक आहेत ते आजही तशीच आणखी हवालदी झालेले आहेत. एवढे गरीब झालेले आहेत की त्यांनी आपल्या घरावर झिल्ली टाकलेली आहे आणि झिल्ली टाकून तरी पण त्यांना कोणते घरकुल मिळत नाही आहे. तर ते कशा परिस्थितीत वसाहत करत आहेत ते जाऊन पाहायला पाहिजे सरकारने. आता संजय पुराम झाले यांनी म्हटलं की मी नगर परिषद केली, नगर पंचायत केली. मग आतापर्यंत अधिसूचना जारी का करत नाही आहेत? आज 1 वर्ष झाला, आता विधानसभा उलटली, हिवाळी अधिवेशन झालं. त्या हिवाळी अधिवेशनामध्ये यांनी एक प्रश्न उचलला नाही आहे. मग केव्हा करणार आहे? याच्यात लोकांचा काय दोष आहे? आणि मग लोक म्हणतात की आमचा काय दोष आहे बा, काहीतरी करा, देवाभाऊ संजूभाऊ काहीतरी करा. त्यात चुकलं कोणाचं? बरं, ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये 3 तालुके आहेत, तो आमगाव, देवरी आणि सालेकसा. की 3ही तालुक्यांच्या विकासाची काय परिस्थिती आहे, काय सांगा? आमगावची स्थिती माहीतच आहे. पूर्ण रोड रस्ते जिकडे जाल तुम्ही गावखेड्यांमध्ये सर्व रोड रस्ते पूर्ण खराब झालेले आहेत. कुठंही कामाचं काहीच नाही आहे. कारण की सर्व पूर्ण 2014 पासून यांची सरकार आहे. पाहतच आहो आपण, तरी पण हे काही लक्ष देत नाही आहेत. आता आदिवासी क्षेत्र असल्यामुळे इथं आदिवासी आता संजय पुराम लोकप्रिय नेते हे जिंकून आले, यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना. आज सालेकसा आदिवासी बहुल क्षेत्रच आहे. आमगावला सोडलं तर देवरी आदिवासी बहुल क्षेत्र आहे. देवरीची हालत अशी आहे की तिथेही रोड रस्ते पूर्ण खराब झालेले आहेत. कोणतेही उद्योगधंदे नाही आहेत ह्या क्षेत्रामध्ये. आमगाव विधानसभेमध्ये, देवरी विधानसभेमध्ये एकही उद्योगधंदे नाही आहेत. रोड रस्त्याची हालत खराब झालेली आहे. लोकांच्या कोणत्याही समस्या, आडगावची तर सोडा, पण ह्या पूर्ण विधानसभेची समस्या असे कोणती योजना मागायला गेला तर आता होऊ शकत नाही. सरकारकडे पैसा नाही आहे, सरकार काही देऊ शकत नाही, अशा पद्धतीचे यांचे वक्तव्य यांच्याच लोकांकडून आम्हाला ऐकायला मिळतात. आत्ताच मी विरशीवरून आलो. विरशी शाळा आमगाव नगर परिषदमध्ये येते. तिथली एकही शाळा, इथले आमगाव 8ही गावातल्या ज्या शाळेची स्थिती आहे, आज आपण स्वास्थ्य आणि शिक्षावर आपण जास्त भर द्यायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पण स्वास्थ्य आणि शिक्षाकडे बिलकुल लक्ष नाही आहे. शिक्षेची एवढी स्थिती खराब झालेली आहे की त्या शाळेची बिल्डिंग पूर्ण पडण्याच्या स्थितीमध्ये आहे, तरी पण हे त्याला रिपेअरिंग सुद्धा करू शकत नाही. आज नगर परिषदमध्ये बोललं तर नगर परिषदमध्ये ही आमच्या याच्यामध्ये नाही आहे, आम्ही काही करू शकत नाही. आणि आमदार साहेब आता इथले आहेत, आमदार साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे. दवाखान्याची स्थिती अशी आहे की तिथं कोणतेही इन्स्ट्रुमेंट नाही आहेत.
आरोग्याचे सेवेसाठी जातात आणि त्यांचे उपचार होत नाही आहे, डॉक्टर नाही आहेत व्यवस्थित, नर्स नाही आहेत, अशी स्थिती आहे. का डिलिव्हरीची पेशंट जाईल तर त्यांची व्यवस्था होत नाही. ह्या परिस्थितीमध्ये आपण आज आमगाव आणि बाकीचे गाव पूर्ण पाहत आहोत. कुठेही उपचार यांचं होत नाही आहे. शिक्षणाचं म्हणा किंवा आरोग्याचं म्हणा, याच्यामध्ये ही सरकार फेल झालेली आहे असं स्पष्ट दिसत आहे. बरं, मोठ्या संख्येने धान उत्पादक शेतकरी ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये राहतात आणि शेतकऱ्यांच्या मुख्य पीक म्हणजे धान, भाताचे पीक आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. त्यांची नेमकी काय परिस्थिती आहे? शेतकऱ्यांच्या समस्या खूप आहेत. आज खरीप हंगाम उलटलं, रब्बी रब्बीचं पण झालं. धान खरेदी केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी धान विकलं, आतापर्यंत त्यांना पेमेंट मिळालेलं नाही आहे. रब्बीचा, खरीपचा तर आता सुरू झालेली आहे, रब्बीचा पण पेमेंट मिळालेला नाही आहे. आणि त्याच्यानंतर आता हे सरकार 8 तास वीज देत आहे. 8 तासामध्ये कोणती शेतकरी आपलं धानाची शेती करू शकते? आज अगर माझ्याकडे 3 HP पंप आहे आणि 10 HP पाणी पण असेल, पण 8 तासामध्ये मी किती पाणी देणार? त्याला 5 HP केलं तर किती पाणी होणार? 2 एकरामध्ये रब्बी लावू शकत नाही. अशी स्थिती आज शेतकऱ्याची झालेली आहे. अशी निकंबी सरकार काय करणार आहे? शेतकऱ्यांच्या हिताची सरकारच नाही आहे. हे पूर्ण व्यापारीची सरकार आहे आणि व्यापारी पण त्रास झालेले आहेत. व्यापाऱ्यांची म्हणतो पण व्यापारी पण त्रास झालेले आहेत या सरकारपासून. तर अशा सरकारपासून आपण काय अपेक्षा ठेवायच्या? कोणत्याच याचे म्हटलं तर फक्त नावाने फक्त सांगून देतात की हे स्कीम आहे. आज सोलरचं म्हटलं, शेतकऱ्यांसाठी सोलर यांनी देत आहेत, कारण की वीज म्हणून यांना इलेक्ट्रिक ची पंप देत नाही आहेत हे लोक. चला, चांगली गोष्ट आहे. सोलर पण लगेच मिळत नाही आहे. सोलर ऑनलाईन करा, त्याला पण वर्षानुवर्ष लागतात, ते पण सुविधा मिळत नाही आहे. अशा प्रकारची सरकार आहे. शेतकऱ्याच्या हिताची सरकार नाही आहे. खूप शेतकरी त्रस्त झालेले आहेत. यांनी कमीत कमी वीज 24 घंटे करायला पाहिजे ना. आज व्यापाऱ्यांना यांनी वेगळी वीज दिलेली आहे. व्यापाऱ्यांना 24 तास हे लोक वीज देतात आणि शेतकऱ्यांना 24 तास देत नाही आणि 8 तास देतात आणि म्हणतात की आम्ही फ्रीमध्ये वीज देतात. कशाला तुम्ही फ्रीमध्ये वीज देता हो? वीज द्यायची गरज नाही तुम्हाला. वीज द्या, बिल घ्या त्याचं तुम्ही. आणि तुम्हाला फ्रीज द्यायचं असेल शेतकऱ्यांना, 24 तास द्या. किती वापरणार आहे शेतकरी 24 तासामध्ये वीज? तो रात्री त्याला 8 तास मिळते, रात्री जाऊन तो मरेल का? काय देणार आहे ते लोक मेल्यानंतर त्याला? 2 लाख रुपये. अशी ही सरकार आहे. ह्या निकमी सरकारचं शेतकरी तरी पण काही, आणि शेतकऱ्यांच्या पूर्ण 6,000 देऊन वाजागाजा करतात हे लोक. फक्त शेतकऱ्यांना 6,000 मिळतात. किती शेतकऱ्यांना 6,000 मिळतात? सर्वांना मिळतात का? कितीतरी शेतकरी ते ऑनलाईन झालेले नाही आहेत. समस्या आहे खूप मोठी ऑनलाईनच्या नावाखाली. तिथं तहसील कार्यालयामध्ये जातात, ते कृषी विभागाकडे पाठवतात, कृषी विभागवाले तहसील कार्यालयाकडे पाठवतात. हेच चक्र मारत राहतात. नेहमीच आमच्याकडे शेतकरी येऊन आपले व्यथा वेतात. काय स्कोप आहे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये? ह्या ठिकाणी उद्योगधंद्यांना काय स्कोप आहे? पर्यटनाच्या विकासाला काय स्कोप आहे? आपण काय नोटीस केले आहात किंवा ह्या गोष्टींचा विकास झाला, ह्या क्षेत्रांचा विकास झाला तर बरं होईल? आज पर्यटक म्हटलं, आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सालेकसामध्ये आपल्याकडे हाजरा फॉल आहे, कचारगड आहे. आज हाजरा फॉलचं एवढं सुंदर पर्यटक स्थळ आहे. प्रत्येक आजही पाणी तिथं पाण्याची व्यवस्था आहे. आजही धबधबा तिथं वाहत आहे. तर एवढा सुंदर पर्यटक स्थळ. आणि हाजरा फॉल आज आशिया खंडातली सर्वात मोठी गुफा आहे, कचारगड गुफा. त्या गुफेला यांनी वाव द्यायला पाहिजे. त्या हाजरा फॉल पासून तर कचारगड गुफेपर्यंत रोपवेनी याला जोडायला पाहिजे, जेणेकरून लाभार्थी म्हणजे पर्यटक येतील आणि त्याचा भाग दोन्ही ठिकाणी दोन्ही ठिकाणी त्याचा स्कोप वाढेल. आणि जास्त डिस्टन्स पण नाही, जवळपास 10 किलोमीटरच्या जवळपास. रोपवे खूप सुंदर राहील. आणि असं आता जवळच डोंगरगडचं बमलेश्वरी मंदिर आहे, त्यामुळे आपल्याला इथून जाणारे जे लोक आहेत ते ह्याच मार्गाने जातात, सालेकसा मार्गाने. तर तिथं आपल्याकडे खूप मोठा स्कोप आहे की जो हाजरा फॉल आणि कचारगड हे दोन्ही गुफेला जोडून त्याला आपल्याला करता येते, डेव्हलपमेंट होऊ शकते. खूप मोठा 2 मोठी पर्यटन स्थळं ह्या क्षेत्रामध्ये आहेत. हा आदिवासी बहुल क्षेत्र आणि आदिवासी अनुसूचित जमातींकरिता हा विधानसभा क्षेत्र 2009 पासून राखीव आहे. आदिवासी समाजातील लोक मोठ्या संख्येने क्षेत्रामध्ये राहतात. नेमका त्यांच्या विकासाची काय परिस्थिती आहे? आपण ते गावांमध्ये आपण पाहिलं का? किंवा आरोग्याची, शिक्षणाची त्यांची काय परिस्थिती आहे तिथलं, आणि काय डेव्हलपमेंट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे? डेव्हलपमेंट तर व्हायलाच पाहिजे. आज आपण 2026 मध्ये आलेलो आहोत. आता विकास नाही होणार तर केव्हा होणार?
1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती किती चेंज झालेली आहे. आज आपण मोबाईल आपल्या हातात आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. तर अशा स्थितीमध्ये आज विकास व्हायलाच पाहिजे ना क्षेत्राचा, पण त्या हिशोबाने विकास दिसत नाही आहे. आपण आदिवासी बहुल क्षेत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींसाठी एवढी योजना केलेली आहेत. एकही योजना यांना काही लोक असतात जे योजनेचा लाभ घेतात. आज आमच्या विधानसभेमध्ये मला वाटते 60% जवळपास आदिवासी क्षेत्र आहे. सालेकशामध्ये आहे आणि देवरीमध्ये आहे. तर त्यांची स्थिती तेच गुडे पांगडे त्याच पद्धतीचे ते लोक बिचारे आदिवासी लोक आहेत. तर यांचं काम आहे ना, आपण कशाला प्रतिनिधी जिंकून देतो. जर 2009 पासून आज एवढे आमदार आदिवासींचे झाले त्यांनी आदिवासीचा विचार करायलाच पाहिजे. तळागाळातून जाऊन विचार करायला पाहिजे. त्या परिस्थितीतून ते लोक आलेले आहेत, त्यांना समजते त्यांची स्थिती काय आहे. तर त्यांच्या विचाराला विचार घेऊन सरकारकडे मांडणी करायला पाहिजे आणि जे योजना सरकारच्या आहेत त्यांचा पुरेपूर लाभ तरी द्यायला पाहिजे. असं कोणतंही सरकारचं आदिवासीकडे लक्ष नाही आहे, हे आपल्याला दिसत आहे. बरं, गेले आपण अनेक दिवसांपासून पाहतो तर काँग्रेसचे जे मोठे नेते आहेत ते भारतीय जनता पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. आपण राज्यामध्ये पाहिलं, आपण देशामध्ये पाहिलं आणि आपण ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये जरी पाहिलं, आपण ह्या गोंदिया जिल्ह्यामध्ये जरी पाहिलं, ह्या क्षेत्राचे माजी आमदारसुद्धा काँग्रेस उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे सहस्राम कोरठे शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि वेळोवेळी मोठे जे इथले लिडरशिप आहे ती काँग्रेस सोडून बाहेर दुसऱ्या पक्षांमध्ये गेल्यामुळे काँग्रेस या ठिकाणी वीक झाली. नेमकं काँग्रेसचं आता का, कारण नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगलं रिझल्ट ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालं. नेमकं काँग्रेसचे भविष्य ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपण कसे पाहता आणि कशा पद्धतीने आपण काम करत आहात, काय रोडमॅप आहे? काँग्रेसचं भविष्य खूपच उज्ज्वल आहे. आता रिझल्ट आत्ताच लागलेला आहे. सालेकसा नगरपंचायतचं, गोंदिया नगर परिषदेचं, गोरेगाव नगर पंचायतचं, आज गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 नगरपंचायतची निवडणूक झाल्या. त्यापैकी दोन्ही आम्ही बहुमताने जिंकलेले आहेत काँग्रेसनी, सालेकशामध्ये आणि गोरेगावमध्ये. आणि गोंदियामध्ये नगर परिषद जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये पण आमचा नगराध्यक्ष जिंकून आलेला आहे. आज 15 आमचे पार्षद जिंकून आलेले आहेत. परिस्थिती खूपच चांगलेली आहे आपली. म्हणजे भविष्य आमच्या विधानसभेसाठी किंवा गोंदिया जिल्ह्यासाठी, तसं तर भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी पण चांगलं आहे, कारण की लोकांचा कल आहे. पण आता वोट चोरी हा जो मुद्दा आहे, वोट चोरीचा घेऊन आज राहुल गांधी बोलतच आहेत आणि त्यांनी उघड केलेला आहे. म्हणून आता यांनी दुसरं प्रकार योजलेला आहे. म्हणजे आता मी ह्या विधानसभेबद्दलच नाही बोलत, पूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलत आहेत. आता नगरपालिकेचे निवडणूक आहेत, त्यांच्यामध्ये यांनी विपक्षाचा उमेदवारच उभा व्हायला नाही पाहिजे म्हणून त्यांना कसं तरी ताकदीने म्हणा, बळजबरीने म्हणा, काही घुसखोरीने म्हणा, म्हणजे असं प्रेशर दबाव टाकून त्यांना फार विड्रॉल करायला लावले. कितीतरी आहे, तुम्ही पाहून टाका यूट्यूबवर, व्हॉट्सअपवर, तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सर्व माहीत आहे. अशी परिस्थिती आज यांना इतकी भीती वाटलेली आहे की हे जिंकूच शकत नाही काँग्रेसची. यांना स्पष्ट दिसत आहे की काँग्रेस जिंकणार आहे, म्हणून हे इलेक्शन व्हायला नाही पाहिजे ह्या भूमिकेचे हे लोक आहेत. आता मधामध्ये आपण पाहिलं की संविधान धोक्यामध्ये आहे. तीच भूमिका होती ना की संविधानचं संपवून टाकायचं आणि निवडणूकच घ्यायची नाही, सरळ राष्ट्रपती शासनच लावायचं आणि निवडणूक होणार नाही. म्हणून तुम्ही ऐकलं असाल, मधामध्ये असं पूर्ण प्रचार झाला होता की निवडणूक होणार नाही याच्यानंतर, आणि हीच भूमिका यांची आहे. हे सत्तेमध्ये असं म्हणतात की आम्ही जगलो आणि मरेपर्यंत आम्ही सत्तेमध्ये राहू, आज जन्म आम्ही सत्तेमध्ये राहू, पण असं होणार नाही. आज BJP जे आहे, काँग्रेस जाऊन पूर्ण काँग्रेसचे लोक ते जाऊन राहिले आहेत. ते काही ना काही आपल्या प्रेशर दबावामुळे, भीतीमुळे जात आहेत. असेल त्यांचं काहीतरी स्वार्थ, पण त्यांच्या गेल्यानंतरही दुसरे लोक आहेत. काँग्रेस ही एक विचारधारा आहे, ही काही प्रॉपर्टी नाही आहे की कोणी आपल्या मदतीने चालेल. इथं जसं दबाव तंत्र चालते तसं काँग्रेसमध्ये नाही. काँग्रेस एक विचारधारा आहे, चांगल्या लोकांची विचारधारा. काँग्रेसचे जोडलेले लोक आहेत, ते चांगल्या विचारधारेचे आहेत, लोकांच्या हिताचे आहेत, आदिवासी ST संविधानाला घेऊन चालणारे आहेत. म्हणून काँग्रेस कधी संपणार नाही आहे. काँग्रेस राहणार आणि भविष्यामध्ये काँग्रेस पूर्ण स्वबळावर निवडून येईल आणि जिंकून येईल आणि सत्तेत येईल. समोर जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या सुद्धा निवडणूक आहेत. जिल्हा परिषद ग्रामपंचायत आता आहेत आमच्या इथं 22 ग्रामपंचायत. विधानसभेमध्ये चांगली परिस्थिती आहे. आमच्या आमगाव तालुक्यामध्ये आमची परिस्थिती चांगली आहे. आम्ही तुम्हाला दाखवू आता ज्या पद्धतीने सालेकसाचं लागलं, गोरेगावचं लागलं, त्याच पद्धतीचं रिझल्ट आम्हाला
आमगाव गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे लागेल. 6 जिल्हा परिषद आमच्या लढतील. 6पैकी 6ही जिंकू आम्ही, अशी आमची भूमिका राहील. 12 पंचायत समिती राहतील, 12च्या 12 पंचायत समिती जिंकू, ही आमची ठाम भूमिका राहील आणि त्या प्रयत्नाला आमचं पूर्ण सुरू आहे. बरं, नेमक्या क्षेत्राविषयी काय तुम्ही स्वप्न पाहतात? ह्या क्षेत्राच्या विकासाचं तुमच्या मनामध्ये काय विजन आहे की ह्या गोष्टी झाल्या तर आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र हे वेगळं ओळख ह्या क्षेत्राला मिळेल? शेवटचे प्रश्न काय सांगाल, काय स्वप्न आहेत तुमच्या क्षेत्राविषयी आणि ते पूर्ण करायला नेमकं त्याचे प्रॉब्लेमही काय आहेत आणि सोल्युशनही त्यांचे काय आहेत? आज आमगाव विधानसभा महाराष्ट्रात अगोदरपासून गाजलेली आहे. महाराष्ट्राचं राजकारणच आमगाव विधानसभेपासून होतं. त्यामुळे आमगाव विधानसभा हिला ओळखची गरज नाही आहे. आता माझं जे विजन आहे की खरोखर शेतकऱ्यांना, आज आपला शेतकऱ्याचं क्षेत्र आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. बेरोजगारी एवढी पसरलेली आहे, रोजगार कसं देता येईल, तर इथं इंडस्ट्रीज उघडायला पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. रामरतन बापू होते, त्यांनी कृषी महाविद्यालय उघडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी ती मूलमध्ये नेलं, तुम्हाला माहीत नसेल. तर अशा पद्धतीचे आपल्याकडे इंडस्ट्रीज हब उघडायला पाहिजे, शासकीय व्यवस्था उघडायला पाहिजे. आज महाविद्यालय उघडलं असतं कितीतरी लोकांना त्याचा फायदा मिळाला असता ना, कितीतरी विद्यार्थी शिकले असते. तर या पद्धतीने, आणि शेतकरी बहुल क्षेत्र आहे आपला, शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न आपण मांडायला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला वेळ मिळेल, चान्स मिळेल, त्यावेळेस आपण ह्या आमगाव क्षेत्रात प्रत्येकाला ज्या सुखसुविधा आहेत त्या तर मिळतीलच, रोड रस्ते नाली यांची सुखसुविधा तर मिळतीलच, ते शासनाचं धोरण राहीलच. पण प्रत्येकाच्या घरी पाण्याची सोय, आता पाणी म्हणतं सरकार की पाणी मिळत नाही आहे. आज 8 गावाची खूप दयनीय स्थिती आहे, पूर्ण 40 गावाची दयनीय स्थिती आहे. आज वीज बिल भरू शकत नाही. त्यामुळे पाण्याची समस्या नेहमी दर महिन्याला बंद होत राहते, 1 महिन्याला सुरू होते, 3 महिने बंद राहते. तर हे सर्व ज्या आहेत ह्या उपाययोजना याच्यावर करावं लागेल. आणि जास्तीत जास्त आपण इंडस्ट्री उघडून लोकांना रोजगार देता येईल अशी आपली भूमिका राहील. आणि पर्यटक स्थळ आपण वाढवण्याचा आपण प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जोडण्याकरिता आणि ह्या क्षेत्राच्या समस्यांवर आपण चर्चा केली. धन्यवाद. आणि संघर्ष खूपच छान, मराठीचं तुमचं झकास मराठीचं काम सुरू आहे, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि तुम्हाला असंच पुढे वाढत राहाल अशी अपेक्षा ठेवतो. बरं, खूप धन्यवाद. तर हे होते आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे नेते संजय पैकार. खरं तर आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाची काय परिस्थिती आहे, इथले सर्वसामान्य शेतकरी असोत, महिला असोत, बेरोजगारीवर यांनी प्रश्न उपस्थित केले. आणि नेमकी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राची रिअल परिस्थिती, कारण आदिवासी बहुल हा क्षेत्र आहे, कोणत्या क्षेत्रांच्या कोणत्या विभागांच्या ह्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे आणि सध्याची काय परिस्थिती, आपण याच्यावर चर्चा केली. आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीला ज्या पद्धतीने तुमचं प्रेम मिळत आहे, भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण काम करत आहोत. हा आजीची मुलाखत आहे. आजीच्या आपण आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये होतो. ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.